गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड पहिला उपासना कांड अध्याय 4 हेमकंठ नगर प्रवेश. श्री गणेशाय नमः. चतुर्वेद विद्याधरा द्रष्टेधरसी वसुंधरा वटे धरले तो भूधरा परशुधरा नमो तुझा. सुत कोणी मुनीश्वरासी राज्याभिषेक हेमकंठासी जालियावरी द्विज पूजनासी अनुक्रमे श्रीगणम मिळे रत्नमुक्त प्रवाळमणी दाह सहस्त्र गोदने अलंकरणी गजजो अश्वनानाधरी दिव्य वरसनी तोषविले. दिव्य वस्त्रे नाना देशाची तगडी सुवर्णा तरीची काशी काश्मीर कर्नाटकीची नाना वर्णांची विचित्र राज्य आणि राजपत्नीयासी राजपुत्रांनी ग्राममुख्यासी तद्यूक गुणिक लोकासी यथा योग्य सैतिद्रे अमात्यासी दिव्यग्राम वसने धन उत्तम देवनियनोपत्तम मनानी शिमन निघाला. राजकुमार शोक समन्वित दोषे पूर्वजन्मार्जित तेने म्हणेन अश्रूचे अत्यंत समकांत निघाला. राजा निघाल्या बाहेरी आकार झाला नगरी स्वकार्य त्यागोनी सत्वरे नृपवरा प्रतिपादने अमात्य राज भर्या हेमकंठ सुदरिक नागरिक भट चालले लोकांचे एक थाट पठत उठत पडत अडखळोनी एकाचे धावत फुगले पोट कीर्तन करता शुष्ककंठ एकाचे वाळले होट दुःखाचा सर्वांशी राजा सर्वांशी निवारित तरी चकोरासी आले पावत तेथे राजेश्रमान्वित वापी देखत स्थळी देखुनी वापी शीतळ जळ भोवता नाना वृक्ष मेळ तेथे राजा होनी विकळा जैसे तात्काळ ते स्थळी अमात्य नागरिक स्वजनासी म्हणे चिरकाळ राज्यम्मासी करिता गेल्या अपराधासी त्या सर्वांशी द्राम क्षमावे. बुद्धांजळी पुढे जना करिता बद्धांजळी पुढे जना करता झाला बहुतन मन कृपा करावी मग नंदना मम आगमना होयतो हेची विज्ञापना सर्वांशी तुटी न करावे स्नेहासी सगळी जावे नगरासी त्रिवृद्धासी बाळकाही पालन करील मम कुमार तुम्ही असावे विगज्वर आता आज्ञा दिल्या सत्वर सुचितांबर वना जाओ तुम्ही गेल्या नगरासी मी निश्चय होईन माझे उपकार मोठा तुम्हासी घडेल अम्मासी कृपा कीजे. मी जरी आहे दुःखित मृत्युकर्म उदित तरी निष्ठुर वचनार्थ तुम्ही असाम प्रत्न बोलावे महत् पाप जन्मांतरीचे पुढे टाकले साचे तेने तुम्हा ऐशा लोकांचे दुःख वियोगाचे गोडविले. तुम्ही माझे सर्व हित करा तुम्हीच माझी प्रीतीवार तुम्हा सांडणी मनांतरी जाता दुःख अंतरी होत असे परंतु काय करू मी आता. मग गळित कुष्ठाची भोगव्यता सुख दुःखाची ज्याचा तो भक्ता पुण्य पाप अनुसरेची हे कोणी रायाचे वचन मूर्छना येऊन सत्रतेजन पडले घालजी लोळण करते भग्न शिरासी पाणी तळे उठोर पोट पिटती अत्यंत दुःख पाविती मग अभित पंडित करते अभिज्ञ पंडित करते समानंदिती जनाचे मंदी पूर्वी जे जे झाले ते कोण चिरंजीव राहिले मृत्युलोकी ते जन्मले ते आले मरणासी मेले तेही जन्मावे यासी अन्यथा कोणी करावे निर्वाच्य अवस्थेत भोगावे असे ठावे सर्वांगी स्वरूप जाणता योगी जना ब्रह्मनंद नित्य निमग्न तैसे सोमकांताचे मान जले सुलग्न दुःखर्णवी वना जया उत्कंठित त्याप्रती बोलती समस्त धीरधरणी नियमित चित्त मंदी वचनार्थ परिसावा तरी सांडणी जाती प्राण तैसे अम्माते त्या लागुण वना गुरुपासी गमना कोण प्राण स्वरूप आहे कोसले पाळले अम्मासी नाना यत्ने रक्षिलेसी माता पिता तुझी होसी योग्य ठावकासी न योग्य त्यागावयासी नव्हे तीव शेतत्व टाकील जळ उष्णत्व टाकील अनळ जळधी मर्यादा उल्लंघिल सूर्य त्यागील प्रकाशाते तरी तू आमचा त्याग न करसी या लागी वनवत्सळ म्हणविजी तुझवी नगराम माझे शून्यभासी नृपवर्या तारण्य गगन न शोभती उडपती विन तैसे नगर शत्रू कर्षण तुझे विन न शोभेची तरी सर्वे न्यावे अम्मासी सिद्धे करो पुण्यराशी रूपकांती आणि पुण्यसी तीर्थेसेवनासी पाविजे संपूर्ण नगरवासी जन तुझ्या पदाका लावून वाद्य बंदी जन घेऊन आनंद घन तीर्थे करो ऐकून दयाची वचने राज्य क्रोध झाला म्हणे मनासक्त करुणी रक्त नयने पुन्हा पुन्हा बोलणे न बोलावे म्हणे न बोलावे जाणून माझा अंतर्भाव नगरासी जारे तुम्ही सर्व
ऐकून या रायाचा गौरव हेमकंठ स्वयं बोलिला, ताता सांडोनी मज बाळगासी मनाप्रती जवपासी, तुझा वीर साव्यासी योग्य नसे सर्वदा, रजद्वारा जीवित हे मी नमा हे अपेक्षित, तुझ्या चरणी दृढ होत जनसी हे चित्त माझे तू. ऐकून पुत्राचे वचन रायाचे गजबजले मन, मग म्हणे काय लाया लागुना सांग वचन निर्धार, मग म्हणे गानंदना एक बाप्पा सुलक्षणा, याच करणे म्या नाना धर्मशास्त्र ती कथी येला, नीती राजधर्म बोलिला तो वृत्तान करी वाहिला, नलंगावे पितृवचनाला एक मी तुला सांगतो, नीती कराव्या बुद्धिमंद भार्गव जमदग्नी असूत, पितृवाक्य असतो नायिका जननी आपली क्षणमात्र, तैसे दशरथ वचने श्रीरामा मनासी गेला पुरुषोत्तम, लक्ष्मण सीता सहित दुर्गमा, महारण्य सेविले राज्य देखिले तृणप्राय, राज्य भोग टाकिता होय, यास्तव वचना पाळित होय, आत्महत्या सहित नंदन, माता माझे अग्निग्रहण करता होय राज्य शासन, माझ्या ठाई ठेवून मना करावे गमन स्वगमन रगना, ज्ञानी जैसे परात्मनी लोभियांचे चित्तननी, ही वर्तमान ते लावणी त्यात गणी जयापरी, तैसे माझ्या ठाई चित्त ठेवून राज्य करावे निबंध, दैवगे कल्याण होता ये नमस्त स्वसमन, ज्ञा धर्म जैसे उपदेशिला तैसा आचार्य वाहिला, ज्यावरीन बोले बोला जाय नगराला सत्वर, मी जाईन वनासी करावया स्वहितासी, ऐकोनी राज्य शासनासी केली मानसी निश्चय, हेमकंठानी प्रधान नागरिक मत कष्टे करून नगरा जावया नमना, इंद्रपाला गुन्ही पै केले आज्ञा घेता नृपनंदना, आशीर्वाद दे संतोषन येरे प्रदक्षिणा करून अरण्यले गमन स्वनगरा, स्वरथा स्वगज पावते छत्रध्वज पै शोभते, हेमकंठ नगरा प्रवी पितृ आज्ञेने निघाला, ब्राह्मण दिल्ले काशीत बहुधन, त्याने घेतली आशीर्वचने गेला मात्र आज्ञेकारणे, ते कथा येथून या परिसावी, पुढील अध्याय निरोपण, सोमकांती वनासी गमन, ते आहे गोड निरोपण, पुण्य भावना ऐकावे सुतमने ऋषेश्वराशी, बोधगुरुन्या सकळासी, राजा निघाला मनांतरासी, क्लेशार्णवासी तारवया, याचे कारण श्रवणा श्रोताचे क्लेश दारुणा, जाऊनी होत आनंद घन दास म्हणे, श्री गणेश पुराण उपासना खंड हेमकंठ नगर प्रवेशम नाम चतुर्थोऽध्यायः. गंगन बदनमा